नमस्कार, महाविदर्भ न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। अधिक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी YouTube लिंकवर जाऊन सबस्क्राइब करा। निसर्गरम्य जुनोना तलाव प्रदूषित न करण्याचे इकोप्रोचे बंडू धोत्रे यांचे आवाहन। अन्न व औषध प्रशासनातर्फे 8 लाखाचा प्रतिबंधित पान मसाला जप्त। बल्लारपूरच्या रेल्वे स्टेशन परिसरात अस्वच्छतेमुळे नागरिक त्रस्त। जुनोना तलावावर पर्यटन करण्यासाठी पर्यटक येत असतात व त्या परिसरात पार्टी करून तिथे कचरा निर्माण करतात। तलाव परिसरातील वातावरण प्रदूषित करतात। अशा प्रकारचे प्रदूषण न करण्याचे आवाहन इकोप्रोचे बंडू धोत्रे यांनी केले आहे। अशा प्रकारचे आवाहन निसर्गरम्य जुनोना परिसरात सफाई मोहीम राबवण्यात आल्यानंतर करण्यात आले। यावेळी विजय पेंदाम, गटविकास अधिकारी पंचायत समिती, अर्शिया शेख, गट समन्वयक, समाधान भसारकर, गट शिक्षणाधिकारी, वनिता कळमकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, राजकन्या ताकसांडे, शाखा अभियंता, नैतम विस्तार अधिकारी, शेंडे विस्तार अधिकारी, नाईक विस्तार अधिकारी, मेघा बलकी, अभियंता तेलंग, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, शुभांगी पिंगे, सहाय्यक लेखा अधिकारी, शाखा अभियंता भास्कर येनुरकर यांची उपस्थिती होती। चंद्रपूर शहरापासून अवघ्या 7 ते 8 किलोमीटरवर असलेलं निसर्ग पर्यटन स्थळ जुनोना तलाव, या तलाव परिसरात नेहमीच पर्यटकांची गर्दी असते आणि या गर्दीसोबतच या ठिकाणी प्रचंड प्लॅस्टिकचं प्रदूषणही होत असते। आणि या ठिकाणी मागील हप्त्यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले साहेब इथे आलेले होते आणि त्यांनी इथचा परिसर स्वच्छता आणि सौंदर्य करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे। त्याच निमित्ताने आज चंद्रपूर पंचायत समिती, जुनोना ग्रामपंचायत आणि इकोप्रो संस्थेच्या माध्यमाने या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात आलेलं आहे। आजच्या स्वच्छता अभियानाचं वैशिष्ट्य हे आहे की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ग्रामस्थ सहभागी झालेले आहे, गावातील युवक सहभागी झालेले आहे, विविध बचत गट सहभागी झालेले आहेत। हे सर्व स्वच्छता करण्यामागचं कारणच आहे की या ठिकाणी जो काही प्रदूषण होतं, प्लॅस्टिकचं प्रदूषण होतं त्यासाठी। परंतु चंद्रपूरकरांना आव्हान आहे की अशा ठिकाणी जर आपण येत असेल तर निसर्गाला, पर्यावरणाला कुठलीही बाधा पोहोचू नये याचं आपण दखल घेण्याची गरज आहे आणि यापुढे आपल्या हाताने कुठलंही प्लॅस्टिकचं प्रदूषण होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे। आपला निसर्ग आपल्यालाच जोपासायचा आहे, त्याचं संवर्धन करायचं आहे। देशातील क्रमांक 1 समजले जाणारे बल्लारपूर रेल्वे स्टेशनच्या परिसरात यावेळी सर्वत्र घाण पसरलेली असून दुर्गंधी आहे। परंतु याकडे रेल्वे प्रशासनाचे मुळीच लक्ष नसल्याचे दिसून येते। रेल्वे कोचिंग डेपोमध्ये जाण्यासाठी हाच एक रस्ता आहे। काही दिवसांपूर्वी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया अहिर यांनी कोचिंग डेपोचे उद्घाटन केले। हे विशेष। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ विक्रेता अशा प्रकारचा कचरा टाकत असतात। स्वच्छता करण्याची मागणी रेल्वे कोचिंग डेपोचे वरिष्ठ इंजीनियर युवराज बारंगे यांनी केली आहे। कचरा जो आपको दिखाई दे रहा है, ये कचरा बलारसा रेलवे स्टेशन के एकदम नज़दीक रेलवे दवाखाने के सामने से जो रास्ता आता है कोचिंग डिपो को जाता है, उस रास्ते पर यह भयानक कचरा फेंका जाता है। यह कचरा साई बाबा वार्ड में स्थित जो खाना बनाते हैं, जो स्टेशन पर और ट्रेनों में खाना सप्लाई करते हैं, जो किचन है, उन किचनों के द्वारा यह कचरा फेंका जाता है, जिससे भयानक गंदगी का आलम रहता है। स्थानीय लोकल प्रशासन को भी कई बार बोला गया और बताया गया कि ये कचरा यहाँ फेंक रहे हैं, पर इनके ऊपर कोई कार्रवाई नहीं की गई। रेलवे प्रशासन भी अपना पल्ला झाड़ रहा है कि ये रिमोट एरिया है और इसमें हम सफाई कैसे करेंगे। ये परेशानी है, बहुत बदबू और रास्ते में आने जाने में बहुत तकलीफ होती है। इस तरीके से फेंका जा रहा है, गंदगी का आलम रहता है, आने जाने वाले व्यक्तियों को बहुत बदबू का सामना करना पड़ता है, गंदगी रहती है और अभी देश में महामारी फैली हुई है। इस चीज़ को देखते हुए मैं प्रशासन से अपील करूँगा कि कचरा जल्द से जल्द हटाया जाए और इन लोगों को ऊपर कार्रवाई की जाए कचरा फेंकने वालों पर। अन्न व औषध प्रशासन कार्यालयातील विशेष पथकाद्वारे 8,25,800 रुपये किमतींचा प्रतिबंधित पान मसाला जप्त करण्यात आला आहे। 1 एप्रिल 2020 ते 31 ऑक्टोबर दरम्यान 36 प्रतिष्ठानावर कारवाई करून 58,48,388 रुपयांचा प्रतिबंधित साठा जप्त करण्यात आला। विशेष पथकाचे नागपूर विभाग पथक प्रमुख निधी मोहिते, सहाय्यक आयुक्त अन्न व चंद्रपूर कार्यालयातील अन्न सुरक्षा अधिकारी या सोनटक्के, GT सातकर, उमप यांनी 3 डिसेंबर रोजी वसीम अख्तर झिमरी यांचे गोडाऊन प्लॉट नंबर E69 दाताळा MIDC चंद्रपूर यांच्याकडून रजनीगंधा पान मसाला 129.6 ग्रॅम, 22 नग, वजन 2.85 ग्रॅम, मूल्य 11,880 रुपये, विमल पान मसाला 99 ग्राम, 38 नग, वजन
3.76 मूल्य 4,560 रुपये. मजा हुक्का शिशा तंबाखू 200 ग्राम 1,072 नग वजन 214.4 मूल्य 80,360 रुपये असे एकूण 8,25,800 किमतींचा साठा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती सहाय्यक आयुक्त अन्न व औषध पथक प्रमुख नागपूर विभाग यांनी दिली. अन्न व औषध प्रशासनामध्ये स्थापित असलेल्या विशेष कक्षाद्वारे दिनांक 3/12/2020 रोजी वसीम अख्तर झिमरी यांचे गोडाऊन जे दाताळा MIDC चंद्रपूर येथे आहे, ह्या गोडाऊनची तपासणी केली असता सदर ठिकाणी रजनीगंधा पान मसाला, विमल पान मसाला तसेच माझा हुक्का शिशा तंबाखू सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी साठवलेला आढळून आला. सदर ठिकाणून एकूण 8,25,800 रुपयाचा साठा प्रतिबंधित करून ताब्यात घेतण्यात आलेला आहे. सदरबाबत पडोली पोलीस स्टेशन येथे FIR नोंदवलेला आहे. प्रशासनाने ह्या वर्षी 36 पेढ्यांवर कारवाई घेऊन एकूण 58,48,000चा माल जप्त केलेला आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने राज्यव्यापी 50 दिवसीय जनसंघर्ष यात्रा 3 जानेवारीपासून प्रारंभ. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीने महाराष्ट्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर केंद्र व राज्य सरकारशी संबंधित महत्त्वाच्या विषयावर महाराष्ट्रभर 50 दिवसीय जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आलेले असून ही यात्रा 3 जानेवारी 2021 रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली येथून प्रारंभ होणार आहे. तसेच विदर्भात 14 जानेवारी 2021 पर्यंत जनजागृतीचे कार्य करत त्वरित निर्णय घ्यावा यासाठी जनमताचा रेटा या जनसंघर्ष यात्रेद्वारे महाराष्ट्रात निर्माण केला जाणार असल्याची माहिती बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे ॲडव्होकेट भूपेंद्र रायपुरे यांनी येथे दिली. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाच्या स्थापनेला येत्या मार्चमध्ये 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्याच्यानिमित्त बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचं पंचवार्षिक अधिवेशन संपन्न होत आहे. आणि त्यापूर्वी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाची जनसंघर्ष यात्रा 3 जानेवारी 2021 पासून 7 मार्च 2021 पर्यंत अशी 50 दिवसांची जनसंघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्रभर जाते आहे. त्या जनसंघर्ष यात्रेच्या माध्यमातून राज्य आणि केंद्र सरकारच्या पातळीवरच्या वेगवेगळ्या विषयांना जनसामान्यांच्या रेट्याच्या माध्यमातून सरकारांच्या पुढे आणणे आणि त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा उद्देश आहे. राज्यस्तरावरील विषयांच्या सोबतच स्थानिक विषयांना हाताळत ही जनसंघर्ष यात्रा 5 टप्प्यांच्यामधून जाईल. त्यामध्ये विदर्भाच्यामध्ये 3 जानेवारीला ही यात्रा सुरू होत असून 14 जानेवारी 2021ला मराठवाडा नामविस्तार दिवस त्या दिवशी येतो. त्या दिवशी ही जनसंघर्ष यात्रा नागपूर येथे त्याचा फार मोठ्या भव्य सभेमध्ये समारोप संपन्न होणार आहे. ही यात्रा चंद्रपूर जिल्ह्याच्यामध्ये दिनांक 7 आणि 8 जानेवारीला ही असणार आहे. 8 जानेवारीला गांधी चौकाच्यामध्ये भव्य सभेच्या माध्यमातून या जिल्ह्यातल्या फिरणाऱ्या यात्रेचा समारोप संपन्न होईल. त्याला स्वतः पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने सर उपस्थित राहतील. ही संपूर्ण यात्रा प्राध्यापक डॉक्टर सुरेश माने सरांच्या नेतृत्वाच्यामध्ये महाराष्ट्रभर फिरत आहे. आता कोरोना अपडेट. चंद्रपूर जिल्ह्यात आज 79 बाधित आढळले असून 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 18,532 बाधित कोरोनामुक्त झाले आहेत, तर एकूण बाधित 20,686 आहेत. 1,838 बाधितांवर उपचार सुरू आहे. आत्तापर्यंत एकूण 316 जणांचा मृत्यू झाला असून 23 रुग्ण जिल्ह्याबाहेरील आहेत.